नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी विषयातील पाठ 2 पुस्तक माझा गुरु या पाठाचा स्वाध्याय समजून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, कोण ते लिहा. यामध्ये मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे कोण? लेखक. पुढे आहे रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी कोण? लेखकाची आई. पुढे आहे पुस्तकातून लेखकाला भेटणारे कोण? विविध लेखक व कवी. पुढे आहे लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी कोण? लेखकाची चिमुकली मुलगी. प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. वाचनामुळे शब्दांशी रिकामी जागा होते. मैत्री होते. रिकामी जागा आपलं जगणं समृद्ध करतात. अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे रिकामी जागा आहेत. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. गुरूंबद्दल नेहमी रिकामी जागा आणि आदर असावा. गुरूंबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये आहे खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला आवडायचे कारण पुस्तक वाचून ज्ञान मिळते. पुस्तकांमुळे विचारशक्तीला चालना मिळते आणि नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. पुढे आहे कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. लेखकांना लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती. इयत्ता 4थीत असताना लेखकांनी पहिली कविता लिहिली. पुढे त्यांची पुस्तकांशी मैत्री झाल्याने ते नियमित कविता लिहू लागले. प्रश्न तिसऱ्यामधील माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? लेखकाला आयुष्यात आलेले अनुभव ते कवितेतून व्यक्त करू लागले. या कविता प्रत्येकाला आपले जगणे वाटू लागले. म्हणून लेखक म्हणतात की माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. पुढे आहे लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. लेखकाने पुस्तकांना गुरु मानले कारण पुस्तक त्यांचे मित्र बनले. वाचनातून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. जीवनात आलेले अनुभव त्यांनी कवितेत मांडले. पुस्तकातून त्यांना प्रेरणा, विद्या, कौशल्य व ज्ञान मिळाले. प्रश्न चौथा, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. यामध्ये आहे लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण त्यांना वाचनाची खूप आवड होती. कवीने सगळ्या प्रकारचे वाचन करावे कारण त्यामुळे शब्दसंपदा वाढते व विविध विषयांचे ज्ञान मिळते. पुढे आहे
दमलेल्या बाबांची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे. कारण त्या कवितेत अनेक बाबांच्या भावना आणि वेदना व्यक्त झाल्या होत्या. पुढे आहे, विचार करा व सांगा. शब्दाकडे चौफेर बघता आलं पाहिजे. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. शब्दांचा फक्त एकच अर्थ न पाहता त्यांचे विविध अर्थ, उपयोग आणि वेगवेगळे पैलू समजून घेतले पाहिजेत. म्हणजेच शब्दाकडे सर्व बाजूंनी विचार करून पाहिले पाहिजे. पुढे आहे, लिहिते होऊ द्या. तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दलचे तुमचे मत व्यक्त करा व सारांश रूपात वहीत लिहा. अग्निपंख हे पुस्तक म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे. खडतर परिश्रमातून अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व ते यशस्वी झाले. ते आपल्या भारत देशाचे संशोधक व राष्ट्रपती बनले. यांचे जीवन खरंच प्रेरणादायी आहे. खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला, दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा व लिहा. दी, वा, ढ, स, व. मित्रांनो, या अक्षरांचा योग्य क्रम लावून वाढदिवस हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. ल, था, ग्र, य. मित्रांनो, या अक्षरांचा योग्य क्रम लावून ग्रंथालय हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. च, म, त्र, आ, री. मित्रांनो, या अक्षरांचा योग्य क्रम लावून आत्मचरित्र हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. ग्र, ता, ह, क, सन, वी. मित्रांनो, या अक्षरांचा योग्य क्रम लावून कविता संग्रह हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. खालील माहिती वाचा. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. मराठीत 3 लिंगे मानतात. 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुसकलिंग. दिलेल्या शब्दांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग या प्रकारांमध्ये वर्गीकरण करून तक्ता तयार करा व वहीत लिहा. मित्रांनो, लिंग ओळखण्यासाठी आपण तो, ती, ते या शब्दाने प्रश्न विचारावा. जसे, तो लेखक, ती कहाणी, ते पुस्तक. मित्रांनो, पुल्लिंगी शब्द आहेत लेखक, बाबा, वाढदिवस, जन्म, लळा, कार्यक्रम, अनुभव. मित्रांनो, स्त्रीलिंगी शब्द आहेत कहाणी, वाटचाल, दिवाळी, गर्दी, कविता, भीती, भाषा, प्रेरणा, खेळणी. मित्रांनो, नपुसकलिंगी शब्द आहेत पुस्तक, डोळे, लहानपण, ग्रंथालय, वर्ष, मन, कौशल्य, ज्ञान.